मुंबई विमानतळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पनवेलला जातील। दुपारी 12:30 वाजता रसायनी पाताळगंगा इथं उभारण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या ट्रेनिंग सेंटरमध्ये देश-विदेशातील विद्यार्थ्यांना आर्थिक आणि विमा संदर्भातील शिक्षण देण्यात येणार आहे। आणि रसायनीतल्या या कार्यक्रमस्थळी नेमकी कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि सुरक्षा कशा पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे। भरगच्च असा नरेंद्र मोदी यांचा दौरा असणार आहे। महत्वाचं जे शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक जे होतंय त्याच्या भूमिपूजन सोहळ्याला नरेंद्र मोदी मुंबईत येत आहे आणि याच दौऱ्यातील एक महत्वाचा असा दुसरा जो हिस्सा आहे, दुसरं जे कार्यक्रम आहे ते याच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंटचा जो हा भव्य कॅम्पस आहे, या कॅम्पसच्या शुभारंभासाठी उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा MIDC मध्ये येणार आहे आणि याचीच या ठिकाणी आम्ही जे तुम्हाला दृश्य दाखवतो हे ते कार्यक्रम स्थळ आहे। या ठिकाणी नरेंद्र मोदी 12 वाजताच्या सुमारास येतील, या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील आणि पुन्हा मुंबईच्या दिशेने नरेंद्र मोदी रवाना होतील। एक आपण बघू शकतो पोलीस जे आहे, महाराष्ट्र पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त बघू शकतो। कुठल्याही कारण स्पेशल सिक्युरिटी गार्ड आणि त्याचप्रमाणे जो राज्य राखीव दलाच्या बटालियन्स आहे त्यांच्याकडनं चोख तपासणी केली जात आहे आणि तपासणीशिवाय कुणालाही आतमध्ये सोडलं जात नाही। याच बाजूला थोडं दूरवर हेलिपॅड करण्यात आलेलं आहे आणि हेलिपॅडवरनं थेट नरेंद्र मोदी आतमध्ये गोल्फ कार ठेवल्या आहेत, लॉन कार ठेवल्या आहेत आणि त्या कारच्या सहाय्यानं नरेंद्र मोदी या ठिकाणी कार्यक्रमस्थळी पोहोचतील। गजानन बाळापूरकर सह अक्षय कुडकेलवार, ABP माझा, मुंबई।